अजित पवार निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात. मी खिशात पैसे घेऊन फिरतो का असा सवाल विचारत अजित पवारांनी नाव न घेता शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला लगावलाय. राष्ट्रवादीच्या बालेवाडीत वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळेला अजितदादा बोलत होते. सामाजिक विभागाचा निधी कमी केल्याचा आरोप होतोय. काही जण जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करतात असा टोला अजित पवारांनी विरोधकांना लगावला. तर महायुती सत्तेत असेपर्यंत लाडकी बहीण योजना कदापिही बंद होणार नाही असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टरवाद मान्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला 4 महिने बाकी आहेत. त्यामुळे कामाला लागा, सर्व जाती धर्माच्या लोकांना सदस्य बनवून घ्या अशा सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी काळा दिवस अशी पोस्ट करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीवरती टीका केली आहे. लक्ष्मण हाकेंच्या टीकेकडे दुर्लक्ष करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हाकेंच्या टीकेवर बोलणं टाळलेलं आहे. अशा विकृतीवरती कशाला बोलायचं असं म्हणत अजित पवारांनी हाकेंच्या टीकेला फारसं महत्त्व दिलेलं नाही. मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमचा बाप शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत असं स्पष्टीकरण शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिलंय. तर कोणाचाही बाप काढणं चुकीचं आहे, मात्र राणेंच्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. नितेश राणे यांनी प्रकाश महाजनांमधील वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळते. तर राणेंनी मला धमकी दिली असल्याचा आरोप करत प्रकाश महाजनांनी संभाजीनगरातील गांधी मैदानात अर्धा तास आंदोलन केलंय. यावरती नितेश राणेंना विचारलं असता मी फक्त प्रमोद महाजनांना ओळखतो, चिरीमिरी लोकांना ओळखत नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने 11 वर्ष पूर्ण केली आहेत. 26 मे 2014 रोजी सुरू झालेल्या या प्रवासाला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. दरम्यान या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली आहे. मोदी सरकारने महिला, दलित, आदिवासी, ओबीसी घटक यांच्यासाठीच्या विशेष योजनांची माहिती फडणवीसांनी दिली. रेल्वे अपघात टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करणार, तर लोकलची गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर एसी लोकलची संख्या वाढवणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. अमरावतीचे माजी आमदार ज्ञानेश्वर दाणे पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. माजी नगरसेवक सुनील राऊतांनाही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. शेगाव इकडे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवरती जोरदार हल्ला चढवलाय. कर्जमाफी, पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या मुद्द्यांवर रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोलापूरकरांना सोलापूर मुंबई, सोलापूर हैदराबाद, सोलापूर बेंगलोर आणि सोलापूर पुणे या विमानसेवेची गरज असताना सोलापूर गोवा विमानसेवेला प्राधान्य दिलं जात आहे. या विमानसेवेतून इतर गोष्टीची तस्करी वाढणार नाही ना असा सवाल उपस्थित करत खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपावरती टोला लगावलाय. भाजपाचे मंत्री नितेश राणे यांना धाराशिवचे पालकमंत्री करा असा मिश्किल टोला उभाटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी लगावलाय. नितेश राणे यांनी 2 दिवसांपूर्वी धाराशिव जिल्हा दौरा करत ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार यांना डिवचलं होतं. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांच्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडले. यावेळेला उभाटाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी सुद्धा हजेरी लावली. राजकीय आखाड्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दोन्ही पक्षातील नेते सामाजिक जीवनात मात्र मैत्री टिकवून असल्याचं दिसून आलं. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामध्ये विविध पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यामध्ये भाजपाची ताकद वाढली आहे. शरद पवारांनी मला 7 वर्ष प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली. आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी नवीन चेहऱ्याला संधी द्या अशी मागणी भर कार्यक्रमात जयंत पाटलांनी शरद पवारांसमोर केली. जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा विचार मांडल्यानंतर शरद पवारांनी त्यावरती भाष्य केलं. जयंतरावांनी संघटना मजबूत करण्याचं काम केलंय, त्यामुळे त्यांच्या मागणीवरती पक्षातील प्रमुख सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. मी राजीनामा दिला नाही, मला जे काही बोलायचं होतं ते मी भाषणामध्ये बोललोय. मी फक्त माझी इच्छा बोलून दाखवली आहे. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. पवारांच्या मंचावरती वेगळे नेते वेगवेगळी वक्तव्य करतात अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जयंत पाटलांच्या विधानावर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील राजीनामा देणार की नाही हे समजण्यासाठी मला त्यांच्या मनात शिरावं लागेल असंही फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादीत कधी फूट पडेल असं वाटलं नव्हतं असं म्हणत शरद पवारांनी खंत व्यक्त केली. तर 1980ला माझ्याकडे केवळ 6च आमदार उरले होते. 1985ला ती संख्या 75वर गेली. त्यामुळे सामान्य माणसाला संधी मिळाली की तो कर्तृत्व दाखवतोच असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. यानंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत होतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या. भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत 1.5% वाढ झालेली आहे. मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये 14,000 कोटींचा महसूल वाढणार आहे. महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा समोर आलेला आहे. स्टेशनजवळील वळणावरती अपघात होऊ शकतो असं मुंबई रेल प्रवासी संघटनेनं सूचित केलं होतं. मात्र तक्रारीची रेल्वे प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे हा अपघात झाला आहे. मुंबई लोकल ट्रेन आणि प्रवाशांच्या सुरक्षा या मुद्द्यावरून बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. मुंब्रा अपघात प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि मृतांच्या कुटुंबियांना रेल्वेत नोकरी द्यावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली. मुंब्रा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेले जीआरपी कर्मचारी विकी मुख्यदल यांच्यावरती बुलढाण्यातील जुमडा या त्यांच्या मुख्य गावी अंत्यसंस्कार पार पडले. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. परत एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.